नमस्कार, मी सायली खांडेकर. साम टीव्हीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मागचा जवळपास 1 ते 1.5 महिना सध्या देशभरामध्ये जी चर्चा आहे ते म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना द्यावा लागलेला राजीनामा. या सगळ्यामध्ये एक तरुणी सातत्यानं विद्यार्थ्यांच्या बाजूने उभी आहे आणि ती तरुणी आपल्याबरोबर सध्या आहे ॲडव्होकेट साम्या कोरडे. साम्या या ॲडव्होकेट आहेत आणि शेतकरी कामगार पक्ष म्हणजे शेकापच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडनं या संदर्भामधनं अधिक संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की या मागची त्यांची भूमिका काय आहे. साम्या, तुमचं खूप खूप स्वागत आहे साम टीव्हीमध्ये. मागचा जवळपास महिना दीड महिना देश अक्षरशः CJPच्या प्रोटेस्टनी ढवळून निघाला. तर या प्रोटेस्टमध्ये ही युवकांची मुवमेंट होती, यूथ मुवमेंट होती. तुम्ही या संघटने म्हणजे या सगळ्या मोर्चाला तुम्ही कसं एकतर जोडल्या गेलात आणि त्यानिमित्तानं तुम्ही जे दिल्लीमध्ये आंदोलन झालं तर तिथे तुम्ही गेला होतात का आणि तिकडचा तुमचा अनुभव काय होती, तिकडची परिस्थिती काय होती याबद्दल आता सांगा. धन्यवाद सायली. हो, मी जंतर मंतरमध्ये जे आंदोलन सुरू झालं होतं पूर्ण वेळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तिकडे गेले होते 17 तारखेला आणि 18 तारखेला. आणि या आंदोलनाचं स्वरूपच हे होतं की नीट पेपर फुटीमुळे देशामध्ये ज्या 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली ती फक्त आत्महत्या नव्हती तर ते व्यवस्थेमुळे झालेल्या आत्महत्या होत्या. म्हणजे ते व्यवस्थेचं अपयश होतं, ते इन्स्टिट्यूशनल मर्डर्स होते आणि त्यासाठी अकाउंटेबिलिटी ही त्या मंत्र्यांनी घेणं गरजेचं होतं कारण आपण लोकशाहीत राहतो. आणि हे आंदोलन 20 दिवसांपेक्षा अधिक काळ सुरू होऊनही त्याची दखल सरकारच्या माध्यमातून घेतली जात नव्हती, म्हणून त्याची तीव्रता आणखीन वाढली. आणि मी तिकडे 17 आणि 18 जुलैला होते, मी होते, आमच्या पक्षाच्या चित्रलेखा ताई पाटील होत्या. जेव्हा आम्ही तिथे होतो तेव्हाच सोनम वांगचुक जे उपोषणाला बसलेले त्यांना ज्या पद्धतीने तिथून नेलं ते लोकशाही स्वरूपाचं पण नव्हतं आणि लोकशाहीला अपेक्षित अशी पण पद्धत नव्हती. आणि ते बघून असं वाटलं की डायलॉग जो अपेक्षित असतो लोकशाहीमध्ये तो तर नाहीच आहे, उलट आवाज दडपण्याचा प्रयत्न आहे. कारण 20 तारखेला पार्लमेंट मार्च होणार होतं आणि जस्ट त्याच्या एक दिवस आधी अशी घटना घडते म्हणजे काय साध्य करायचं आहे हा प्रश्न पडला. तर 17 आणि 18 जुलैमध्ये जे झालं, वांगचुक यांना उचलून नेल्यानंतरच हे आंदोलन जास्त तीव्रतेनं पेटलं. त्याच्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये आला आणि मुंबईमध्ये सुद्धा त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत जवळपास पुढचा 1 आठवडा सातत्यानं मुंबईमध्ये सुद्धा विद्यार्थी एकत्र जमत होते, प्रधानांची राजीनाम्याची मागणी करत होते. तर मुंबईमधनं आल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे या सगळ्या युवकांची मोट बांधली, तुम्ही काय फ्रंटलाईनवर होता त्या संदर्भात आम्हाला सांगा. मुंबईमध्ये 16 तारखेपासूनच या आंदोलनाची सुरुवात झाली होती. 16 तारखेला आझाद मैदानावरती सगळ्यात आधी मुलं भेटली होती आणि त्यावेळेस आम्ही महाराष्ट्रामधल्या TET पेपर लीकचा मुद्दा सुद्धा ठेवला होता, त्याबद्दल पत्र पण दिलं होतं. यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना सामील होत्या. आमची पुरोगामी विद्यार्थी संघटना असेल, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, छात्र भारती यासारख्या सगळ्या संघटना उपस्थित होत्या. 18 तारखेला मी तिकडे होते, 18 आणि 19. त्यानंतर मग आम्ही ठरवलं की जे दिल्लीत झालंय सोनम वांगचुक ह्याच्यासोबत आणि ही मुवमेंट आता यूथ मुवमेंट झालेली आहे. सगळे मुलं एकत्र येऊन फक्त नीट पेपर लीक नाही तर अनेक पेपर फुटी ज्या देशामध्ये झाल्या आहेत भरपूर 2021 ते 2026 मध्ये त्याबद्दल प्रश्न विचारणं किंवा एकूणच एज्युकेशन सेक्टरबद्दल प्रश्न विचारण्याचं काम सुरू झालंय. तर 20ला जे दिल्लीत होतंय त्याला त्याच्यासाठी त्याच्या समर्थनार्थ आपण मुंबईत करूया. आणि 20 तारखेला ज्यावेळेस आम्ही ह्याचा कॉल दिला त्या आंदोलनाचा त्यावेळेस जे आम्हाला अनुभवायला मिळालं तेही लोकशाहीला धरून नव्हतं. कारण शांततेने लोकशाहीपूर्वक लोकशाहीला अभिप्रेत असं आंदोलन करणं हा नागरिकांचा अधिकार असतो हे आम्ही वाचत होतो आतापर्यंत किंवा ऐकत होतो. पण 20 तारखेला आम्हाला ते पाहायला नाही मिळालं कारण जे ह्याचे ऑर्गनायझर्स होते त्यात मीही होते. आमच्या सगळ्यांच्या घरी अगदी दारापर्यंत पोलीस होते. 12 तास आम्ही पोलिसांच्या नजरकैदेत होतो, घरी होतो, हाऊस अरेस्ट केलं होतं किंवा पोलीस स्टेशनमध्ये डिटेन केलं होतं. ऑर्गनायझर्स वगळता जे विद्यार्थी होते, जे सर्वसामान्य विद्यार्थी जे कोणत्या संघटनांचेही नाही आहेत जे तिथे आलेत
अशा मुलांना जवळपास हजार एक मुलांना 20 तारखेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. रात्री 3 वाजता त्यांना नोटिसेस पाठवल्या आणि त्यांच्यावरती डे 1ला 900 मुलांवरती FIRs दाखल करण्यात आल्या. तर हे पोलिसांचं दबावतंत्रच आहे जे सरकार वापरू इच्छित आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी एकवटतात त्यावेळेस त्यांना एकवटू का दिलं होता येत नाही, का पोलीस अशा पद्धतीचं वागले असतील असा प्रश्न पडला. पण मग 20 तारखेला ज्यावेळेस त्यांनी आम्हाला शांततेने एकत्र जमू दिलं नाही, ही गोष्ट आणखीन पलीकडे गेली आणि ती एखाद्या संघटनेची नाही राहिली, ती एखाद्या विषयाची नाही राहिली, मग ती मुलांपर्यंत गेली. आणि मग त्यानंतर मुलं स्वतः ह्या कॉजसाठी जी पुढे येत होती ती स्वतः ठरवून मुंबईत भेटायला लागली आणि तिकडे शांततापूर्ण आंदोलनांचं आयोजन करू लागली. त्यामुळे विषय ज्यावेळेस मोठा असतो त्यावेळेस तुम्ही किती ऑर्गनायझर्सला थांबवणार, त्यांच्या घरातच बसवणार, तो आता मोठा इशू झाला होता. मग 20 तारखेनंतर अनेक आंदोलनं मुंबईत झाली, विद्यार्थी संघटनांचा त्यामध्ये सहभाग होता. पण त्याहीपेक्षा जास्त ह्याचं श्रेय हे विद्यार्थ्यांनाच जातं जे स्वतःहून ह्यामध्ये येत होते. आणि 25 तारखेपर्यंत हे सुरू राहिलं, ज्या दिवशी 25 तारखेला राजीनामा आला. पण ह्या सगळ्यामध्ये एक दबावतंत्र पाहायला मिळालं जे ह्या आधी कधी पाहायला नव्हतं मिळालं. कारण मी 7 वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं पाहते. तर निश्चित महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे भाजप प्रणित, त्याच्याच दबावतंत्राचा वापर केला गेला हे चित्र दिसलं. तुम्हाला स्वतःला सुद्धा या म्हणजे 20 तारखेला जे आंदोलनाची हाक तुम्ही दिली होती, तुम्हाला स्वतःला डिटेन केलं होतं, तुम्हाला घरातनं बाहेर सुद्धा पडू दिलं नाही. तो एक दिवस आणि त्याच्यानंतर पुढच्या 4-5 दिवसामध्ये पोलिसांसमोर ही तरुणाई झुकलीच नाही. म्हणजे कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय जी गर्दी मुंबईच्या रस्त्यांवर दिसली, तर तुम्ही म्हणालात तसं हे तरुणाईचं यशच म्हणायला पाहिजे. कारण त्याचा परिणाम काय झाला ते आपण बघितलं. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा शेवटी द्यायला लागला. तू पोलिसांचं म्हणतेस म्हणून मी सांगते, कसं असतं की एखाद्या गोष्टीची भीती पण तेव्हाच वाटते ज्यावेळेस ती व्हॅलिड असते. एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो त्यावेळेस त्या गोष्टीची भीतीच आपल्याला राहत नाही. आपण नेहमी असं म्हणतो की पोलीस आपल्या रक्षणासाठी असतात, संरक्षणासाठी असतात, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी असतात, आपल्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी असतात. पण जी मुलं तिकडे आली त्यावेळेस त्यांना दिसलं की पोलीस हे आपल्या संरक्षणासाठी आहेत का. आम्ही शांततेने आंदोलन करतोय तेच होऊ देत नाहीयेत आणि आम्हाला डिटेन केलं जातंय, आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं जातंय, ओढून ताणून व्हॅन्समध्ये बसवलं जातंय. तर मग ही भीती राहिली नाही. आणि मग 20 तारखेला पण 900 मुलांवरती FIRs झाल्या, त्यानंतरही मुलं येत होती. आता भीती राहिली नाही ह्याचा अर्थ काही जण पुन्हा अराजकता आहे का असं काढतील, पण तसं नाही. भीती राहिली नाही याचा अर्थ की एक विषय होता, एक खूप सिरियस विषय होता ज्यावरती मुलांना व्यक्त व्हायचं होतं आणि ते व्यक्त होणं तुम्ही जर दाबाल तर ते आणखीन फसफसून बाहेर येईल. तसा प्रकार आहे की ते दाबण्याचा प्रयत्न झाला आणि ते आणखीन उभारून वर आलं. म्हणजे सुरुवातीला 2 मित्र आंदोलनात आले असतील, त्यांना पोलीस स्टेशनला थांबावं लागलं म्हणून पुढे 4 मित्र सोबत आले. आता हे जे सगळं आंदोलन झालं आणि यामध्ये जी तरुणाईनी पोस्टर्स वापरली, मग ती खूपच क्रिएटिव्ह होती. आधीच्या आंदोलनांपेक्षा हे जे जेनझींचं आंदोलन होतं हे खूपच वेगळ्या पद्धतीचं होतं, ॲग्रेसिव्ह होतं, क्रिएटिव्ह पण होतं. तर याच्यावरनं सुद्धा आता भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी 2 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट दिलं होतं. आज रामदेव बाबांनी सुद्धा त्याच्यावर स्टेटमेंट दिलं आहे की या जेनझींनी भारताची बदनामी केली असं ते आज म्हणले. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? का बदनामी केली? आम्ही प्रश्न विचारतोय, एक देशाच्या नागरिकाचं कर्तव्य असतं प्रश्न विचारणं. हे प्रश्न विचारतोय म्हणून देशाची बदनामी झाली आहे का? हेच कंगना रनौत किंवा हे रामदेव बाबा ज्यावेळेस देशातले 20 विद्यार्थी आत्महत्या करतात त्यावेळेस का नाही स्टेटमेंट देत, त्यावेळेस का नाही बोलत? एखादं आंदोलन ज्यावेळेस यशस्वीरित्या पार पडलं, यशाच्या शिखरावर पोचलं आणि एक लाट त्याची बघायला मिळते आता तरुणांमध्ये, त्यावेळेस मग एका वेगळ्या प्रकारच्या वर्गाला ते डायल्यूट करायचं आहे किंवा त्याला एक वेगळं वळण द्यायचं आहे म्हणून फक्त कारण म्हणून ही भाषेचं कारण जे आहे ते पुढे आणलं जातंय.
पण जो त्या आंदोलनात आला असेल त्यांनी पाहिलं असेल की त्या आंदोलनामध्ये वेगवेगळे पुस्तकांचे स्टॉल्स होते. भगतसिंगांपासून ते चे गुवेरापर्यंत किंवा गांधींपासून ते भारताच्या महाराष्ट्राचे फुले शाहू आंबेडकर असतील ह्यांच्या पोस्टर्स सोबत, त्यांच्या फक्त पोस्टर्स नाही पुस्तकांसोबत, भारतीय संविधानाच्या पुस्तकांसोबत भारतीय संविधानाची वाक्य हातात घेऊन हे होतं. आणि उपहास ही भाषा तर होतीच आणि उपहास हा टोचणारा असतो आणि रील्सने रेजिग्नेशन मिळवून दिलेलं हे पहिलं रेजिग्नेशन आहे. मग उपहास आणि रील्स, आणि ज्या रील्सनी पंतप्रधानांना सुद्धा 2 रील्स बनवायला लावल्या सोशल मीडियावरती, ज्यांनी आतापर्यंत 12 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स केलेली नाहीये, तर हे यश आहे. आणि उपहास टोचणारा असतो म्हणून तेच मी म्हणते की म्हणून त्रास होतोय का, म्हणून वेगळं वळण ह्याला दिलं जातंय का. तर मला वाटतं मुद्दा हा नाही आहे की कंगना रनौत काय बोलल्या किंवा बाबा रामदेव काय बोलले. मुद्दा हा आहे की आता पुन्हा 2024ला परीक्षा विधेयक असताना परत आणलं गेलंय. म्हणजे हे सरकारचं फेलियर होतं. आणि काल जर तू बघितलं असशील तर जेनझींचं लक्ष वेधण्यासाठी केविलवाणे प्रयत्न संसदेत झाले, ती वेगवेगळे जेनझी लिंगोज वापरण्याचे, फोमो, डेलुलू. तर मला हे म्हणायचंय की अशा पद्धतीचे फक्त टर्म्स वापरून तुम्ही आमचं लक्ष वेधाल, या डेलुलूमध्ये तुम्ही नका राहू. कारण भाषेपेक्षा आम्हाला आमचे प्रश्न तुम्हाला कळतायत का हे जास्त महत्त्वाचं आहे. विधेयक आणलं पण त्या विधेयकाचं किती इम्प्लिमेंटेशन होणार आहे आणि पेपरफुटी थांबणार आहे का हा प्रश्न आहे. NTA ही एजन्सी तुम्ही स्क्रॅप करणार आहात का हा प्रश्न आहे. आणि नीट परीक्षेचं डिसेंट्रलायझेशन होणार आहे का हा प्रश्न आहे. आणि पेपरफुटी ज्यामुळे होते त्या सरकारी मेडिकल कॉलेजेसच्या संख्या वाढणार आहेत का, एम्स सारख्या इन्स्टिट्यूट्स आणखीन बनणार आहेत का आणि त्याची जागा वाढणार आहे का हा प्रश्न आहे. आणि ते प्रश्न आम्ही विचारतोय, तर उत्तरही तीच आली पाहिजेत. आता तुम्ही काल बघितलं असेल की रेजिग्नेशन तर झालं, त्याच्या पुढे काय होतंय महत्त्वाचं आहे. काल लोकसभेमध्ये हे जे परीक्षा विधेयक आहे, दुरुस्ती विधेयक, ते आवाजी मतदानाने पास झालं. आणि आत्ता जे आहे त्या राज्यसभेवर त्याच्यामध्ये चर्चा सुरू आहे. तुम्ही म्हणता तसं की हा 2024मध्ये हे बिल आलं होतं, त्याच्यामध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत. तर मुळातच जे बिल आहे त्याच्यामध्ये सुधारणा, ज्या तुम्ही बिल वाचलं असेल तर या बिलबद्दल तुम्हाला मुळात काय वाटतं आणि जे सरकार उपाययोजना करू पाहतीये त्याच्याकडे तुम्ही कसं बघता. आता त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट्स बद्दल सांगितलेलं आहे किंवा हे ह्या पद्धतीचे ऑर्गनाइज्ड क्राईम्स असतील ते प्रिव्हेंट करू असं सांगितलेलं आहे. पूर्ण बिल अजून वाचायचं आहे, पण आत्तापर्यंतच्या ह्या गोष्टी आहेत तर ह्या निश्चित झाल्या पाहिजेत. पण मी तेच म्हणते की पेपर लीक्स का होतात, कारण प्रायव्हेट कॉलेजेसची फी प्रचंड वाढली आहे आणि सरकारी कॉलेजेसच्या जागा खूप कमी आहेत. मग अशा वेळेस अशा सिस्टीममध्ये पेपर लीक ही जास्त परवडणारी गोष्ट ठरते का. मग ह्या पूर्ण सिस्टीमबद्दलच विचार करावा लागेल, फक्त पेपर लीकबद्दल बोलून चालणार नाही. पेपर लीक आणि जागा ह्यांबद्दल समांतर गोष्टी बोलायला लागतील. त्यामुळे जागा वाढल्या पाहिजेत, हा सुद्धा डायलॉग झाला पाहिजे. फक्त एका मंत्र्यांनी राजीनामा देऊन चालणार नाही किंवा तिकडे ती गोष्ट संपत नाही किंवा एक विधेयक आणून जखमेवर मलम आणल्यासारखं चालणार नाही. तर या देशामध्ये, ज्या देशामध्ये आपण महात्मा फुल्यांपासून फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची गोष्ट करतो आणि आपल्या संविधानाने सांगितल्याप्रमाणे RTE सारखा कायदा आणतो, शिक्षण हक्क कायदा, राईट टू एज्युकेशन कायदा आणतो, त्या देशामध्ये परत न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन होणार आहे, खाजगीकरण होणार आहे, सरकारी शाळा बंद पडणार आहेत. तर ती गरीब मध्यमवर्गीय मुलांसाठी, दलित बहुजन आदिवासी मुलांसाठी नो एज्युकेशन पॉलिसी होता कामा नये. मग परीक्षा विधेयक असेल किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल किंवा शिक्षणावरचा खर्च वाढला पाहिजे, ह्या सगळ्या मागण्या एकसंध आहेत. तर आता परत 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय की त्या सगळ्या केसेस आम्ही मागं घेणार. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलेत तर त्याची अंमलबजावणी कधी होणार, त्याची आत्ताची स्थिती काय, आणि एक ॲडव्होकेट म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना या संदर्भात कसा सपोर्ट केला किंवा करताय. आम्ही 20 तारखेलाच ज्यावेळेस हा कॉल दिला होता त्यावेळेस आंदोलनाच्या दरम्यान विद्यार्थ्यांना गरज लागू शकते जर पोलिसांकडून बळाचा वापर केला गेला किंवा त्यांना पोलीस स्टेशनला नेलं गेलं, ह्याचा विचार करून आम्ही एक ग्रुप बनवला होता जो प्रामुख्याने आमच्यासोबत असणारे ॲडव्होकेट विक्रांत खरे यांनी बनवला होता.
तो आम्ही सोशल मीडियावर शेअर केला, त्याला भरपूर पीक मिळाला, भरपूर विद्यार्थ्यांनी तो शेअर केला आणि त्या दिवशी तेच झालं. मुलांना पोलीस स्टेशनला नेलं गेलं म्हणून पूर्णपणे आम्ही जिथे जिथे डिटेन केलेलं होतं मुलांना त्या पोलीस स्टेशनमध्ये वकील जात होते, त्यांच्याशी बोलत होते. पोलिसांनी ज्या ज्या गोष्टी केल्या एक वकील म्हणून त्या बऱ्याच आर्बिट्ररी होत्या. म्हणजे मला घरात ठेवणं असेल किंवा ऑर्गनायझर्सला त्यांच्या ऑफिसपर्यंत घरातच सीमित ठेवणं, म्हणजे तुम्ही आम्हाला तिथे पोहोचूनच देत नाहीये हेच चुकीचं आहे. किंवा एखादा मोर्चात शांतपणे होऊ न देणं हे चुकीचं आहे. FIRs दाखल केल्यानंतर विद्यार्थ्यांना एक वेळ दिला गेला पाहिजे. सुरुवातीला तो दिलाच नाही गेला की 14 दिवसांपर्यंतचा. FIR लवकर दाखल केल्या नाहीत ऑनलाईन. मग मुलांची नावं तुम्हाला जास्तीत जास्त त्यात वाढवायची होती म्हणून FIR दाखल करायला वेळ लावला का? आम्ही त्याचा फॉलोअप घेतला. त्यावेळेस वकिलांच्या ग्रुप जाऊन CPंना भेटले होते. त्यानंतर त्या FIRs दाखल झाल्या, त्याचा आम्ही फॉलोअप घेतला होता. आणि ह्याची संख्या वाढल्यानंतर मग आम्ही परत कमिशनर सरांना हेच म्हणालो. आमच्यासोबत त्यावेळेस सगळ्या विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत रोहित दादा पवार जे आमदार आहेत ते पण आमच्यासोबत आले होते. त्यांना आम्ही हे सांगितलं की पोलीस लाईव्ह लोकेशन मागणं, फोन करणं, फोन करून बोलवणं फोर्सफुली किंवा घरापर्यंत जाणं अशा पद्धती वापरतायत. बऱ्याचदा नोटिसेस नाही दिल्या त्या मुलांना पण फोन जात आहेत. राजीनामा झाल्यानंतरच्या दिवशी पण काही मुलांना नोटिसेस गेल्या. 23 तारखेला कोणतंच आंदोलन मुंबईत झालं नव्हतं. हे आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही कॉपरेट करू. 14 दिवसांचा वेळ असतो, तेवढ्या पिरियडमध्ये मुलं आली तरी चालतील. आर्बिट्ररीली असे कॉल्स आम्ही करणार नाही हे सांगितलं. आणि त्या दिवशी जो आम्ही फॉलोअप घेतला होता, मुख्यमंत्र्यांना पत्र पण लिहिलं होतं. FIRs मागे घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाला दिले. गृह विभागाला निर्देश दिल्यानंतर लवकरात लवकर ह्या FIR आता मुलांवरच्या रद्द झाल्याच पाहिजेत. कारण नाहीतर त्याचा त्रास हा विद्यार्थ्यांना व्हायला नको. विद्यार्थी हिताचा हा निर्णय लवकरात लवकर घेतला गेला पाहिजे. आणि अजून त्याच्याबद्दल नोटिफिकेशन आलेलं नाहीये, ते लवकरात लवकर यायला पाहिजे आणि हे मुलांवरचे गुन्हे मागे घ्यायला पाहिजेत, ही मागणी आहे. बरं, आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर झाला. CJPला जी त्यांची प्रमुख मागणी होती ती मान्य झाली, राजीनामा झाला. विधेयक सुद्धा आता लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चर्चा होऊन पास होईल. पण पुढे काय? म्हणजे एक विद्यार्थी म्हणून आणि शेकापच्या अध्यक्ष म्हणून आंदोलनाचं आता हे लोण पसरलंय, तर तुमचं पुढची दिशा काय? तुम्हाला काय पुढे जाऊन साध्य करायचं आहे? पुढे जाऊन हेच साध्य करायचं आहे की आता नीती आयोगाचा एक रिपोर्ट आला होता ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की देशामध्ये सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचं प्रमाण 71% 40% इतकी घसरण झालेली आहे. म्हणजे सरकारी शाळांचा दर्जा घसरलाय, ही ह्यातून एक गोष्ट समोर येते. आणि ज्यावेळेस सरकारी शाळांचा दर्जा घसरतो त्याकडे दुसऱ्या बाजूला हे स्पष्ट होतं की कुठे ना कुठे गरीब माणूस असेल, मध्यमवर्गीय माणूस असेल, त्याच्यापर्यंत शिक्षण पोचत नाहीये आणि ती मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत, हा त्याचा अर्थ होतो. मग तेच की फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन हे जर सगळ्यांसाठी असलं पाहिजे आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चांगल्या सरकारी शाळा हव्यात. महाराष्ट्राचं बोलायचं तर मराठी शाळा बंद पडत आहेत. त्या मराठी शाळा अस्तित्वात असणं हे गरजेचं आहे आणि हा ऐरणीचा मुद्दा इथून पुढे असणार आहे. त्याच नीती आयोगच्या रिपोर्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा रिपोर्ट आहे की ज्या देशामध्ये आपण डिजिटल इंडिया, स्किल इंडिया सारख्या गोष्टी करतो, 5 ट्रिलियन इकॉनॉमी सारख्या गोष्टी करतो, महासत्ता होण्याच्या 4थ्या नंबरची इकॉनॉमी बनवण्याच्या घोषणा करतो, त्या देशामध्ये मुलींसाठी चांगले शौचालय नाहीत बऱ्याच शाळांमध्ये, अशा प्रकारची टिप्पणी होते. हे योग्य नाही आणि ह्यासाठी प्रयत्न करायला लागतील. न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, जसं मी सांगत होती की आतापर्यंत सलग शिक्षणाचा टप्पा आपल्याकडे जे आहे 10+2 आणि RTE मधून पण 8वी पर्यंतचं शिक्षण फ्री अँड कंपल्सरी मध्ये येतं. म्हणजे मुलं ड्रॉपआउट होण्याचा टप्पा जो आहे तो एकतर 5वीतून मूल वगळलं जाऊ शकतं किंवा 10वी नंतर किंवा जास्तीत जास्त 8वी नंतर किंवा बोर्डाची परीक्षा दिली नाही. पण न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्याचे इतके टप्पे केलेत की मुलं ड्रॉपआउट होण्यासाठीचे
टप्पेच आहेत का? जसं दुसरी नंतर एक टप्पा केलाय, 5वी नंतर केलाय, 8वी नंतर केलाय, तर हे स्ट्रक्चर चेंज झालंय. 5वी पर्यंत इंग्लिश कंपल्सरी नसणार किंवा ऑप्शनल असेल. म्हणजे ज्यांच्या घरी इंग्लिश बोललं जात नाही किंवा तो वारसा नाही तशा अर्थाने, त्यांच्यापर्यंत इंग्रजी ही भाषाच पोचणार नाही. किंवा फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन आपण का बोलतो, की ज्या घरामध्ये आई वडिलांना शिकताच येत नसेल, आज ती मुलंही शिक्षण घेतात, 10वी पास होतात आणि एक बेसिक एज्युकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचतं. त्या देशामध्ये तुम्ही जर डायरेक्ट स्किल एज्युकेशन ह्या नावाखाली कंपल्सरी एज्युकेशनच काढून टाकणार असाल आणि मग मेकॅनिकलचा मुलगा तोच होणार, पेंटरचा मुलगा पेंटरच होईल, हे मागचं धोरण आपल्याला परत आणायचं आहे की ते पुढे घेऊन जायचं आहे, असे प्रश्न तयार होत आहेत. क्लस्टर युनिव्हर्सिटीज बनवू असं न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणते की तालुक्याच्या ठिकाणी युनिव्हर्सिटीज असतील. मग आपलं गाव तिथे शाळा हे धोरण कुठे गेलं? आणि गाव तिथे शाळा नसेल तर मुली शाळेत कशा जातील? हा महाराष्ट्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे आणि याच महाराष्ट्रातल्या मुली ह्या आंदोलनासाठी दिल्लीत गेल्या होत्या, लाट्या खाऊन परत आल्यात. ह्याचा आम्हाला अभिमान आहे आणि ते आम्ही विसरणार नाही आणि हेच प्रश्न घेऊन पुढे जाऊ आणि त्यासाठी काम करू. न्यू एज्युकेशन पॉलिसीचंच म्हणायचं तर शिक्षण हा केंद्र आणि राज्य दोघांचा विषय आहे. काही दक्षिणेच्या राज्यांनी आपल्या विधानसभामध्ये हे ठराव पास केले आहेत की आम्ही ती लागू करणार नाही. तसंच महाराष्ट्राने सुद्धा केलं पाहिजे आणि राज्य आणि केंद्राचं मिळून बजेट, कोठारी कमिशनने 66 मध्ये सांगितलेलं की शिक्षणावरचा खर्च 6% किंवा त्यापेक्षा जास्त हवा. आता आपल्याकडचा दोन्ही मिळून तो 4-4.5% आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी आता परत तेच सांगते की 6%च असला पाहिजे इतक्या वर्षानंतर. पण आता तरी तो 10% करा, तिथपर्यंत आणा किंवा किमान न्यू एज्युकेशन पॉलिसीचं तरी उद्दिष्ट साध्य करा की ते 6%पर्यंत आणा. तर ह्याबद्दल इथून पुढे प्रयत्न करण्याचा प्रयत्न असेल, डायलॉग घडवून आणण्याचा प्रयत्न असेल. मराठी शाळांसाठी पुन्हा एकदा आंदोलन करणार? केलं पाहिजे आणि मराठी भाषा ही जर शाळांमध्ये टिकली तर ती पुढे समाजामध्ये टिकेल, ती भाषा म्हणून अस्तित्वात राहील. त्यासाठी शिक्षण हे मातृभाषेतून असलं पाहिजे, तर मराठी शाळाही टिकल्या पाहिजेत. हे धोरण महाराष्ट्राने स्वीकारलं पाहिजे आणि पॉलिसी लेवलला स्वीकारलं पाहिजे. साम्या, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि साम टीव्हीशी तुम्ही बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.